तुम्हाला माहित आहे का, आज जवळपास 12 कोटी लोकांचे डीमॅट अकाउंट आहेत. पण मजेशीर गोष्ट काय आहे माहीत आहे? त्यातल्या 8 कोटी लोकांना अजूनही समजत नाही की डीमॅट अकाउंट म्हणजे काय. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे आहेत, म्युच्युअल फंड, IPO, SIP सगळं ऐकलं आहे, पण जेव्हा सुरुवात करायची वेळ येते तेव्हा सगळं अडतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे डीमॅट अकाउंट म्हणजे काय, ते का लागतो, कसं उघडायचं स्टेप बाय स्टेप, आणि कोणता ब्रोकर निवडायचं, आणि अकाउंट उघडताना कोणत्या चुका टाळाव्यात. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही शिकाल की तुम्ही स्वतःचे डीमॅट अकाउंट उघडू शकाल, इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची हे समजेल, चुकीच्या ब्रोकर करून होणारा तोटा वाचवाल आणि तुमचं पहिलं शेअर खरेदी करण्यास तयार व्हाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, डीमॅट अकाउंट म्हणजे काय. चला एक छोटा उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 1990 मध्ये आहात, तुम्ही टाटाचे शेअर्स विकत घेतले आहात, 100 शेअर्स. तेव्हा तुम्हाला काय मिळालं असतं? एक कागद ज्यावर तुमचं नाव, शेअर्सची संख्या आणि कंपनीचं नाव असतं. तो कागद हरवला की सगळं संपलं. ते शेअर्स गायब, तुमचं इन्व्हेस्टमेंट पण गायब. पण आता सगळं डिजिटल झालं आहे. आज तुमचे शेअर्स कुठे राहतात? तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. डीमॅट अकाउंट म्हणजे डिमॅटेरियलाइज अकाउंट, म्हणजे फिजिकल कागदी शेअर्स डिजिटल रूपामध्ये. तुमच्या शेअर्सना एक सुरक्षित लॉकर मिळतं जिथं ते सुरक्षित राहतात. जसं तुम्ही तुमचे फोटो गुगल ड्राईव्हमध्ये ठेवता, तसंच तुमचं इन्व्हेस्टमेंट डीमॅट अकाउंटमध्ये राहते. पण इथेच लोक गोंधळतात. ते समजतात की डीमॅट अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे जिथे तुम्ही शेअर्स ठेवता, आणि ट्रेडिंग म्हणजे जिथे तुम्ही शेअरची खरेदी विक्री करता. हे समजलं की पुढचं काम सोपं होते. नंबर 2, डीमॅट अकाउंट कुठून उघडायचं. तुम्ही यूट्यूब उघडला की प्रत्येक जण म्हणतो ग्रो वापरा, झिरोदा वापरा, एंजल वन वापरा, अपस्टॉक्स वापरा, आणि आपला मेंदू विचारात पडतो शेवटी कोणतं निवडायचं. चला हे फॅक्ट्सने बघू. भारतामध्ये सगळे डीमॅट अकाउंट 2 मोठ्या कंपन्यांच्या कंट्रोलमध्ये असतात. NSDL नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड आणि CDSL सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. तुम्ही झिरोदा, ग्रो, अपस्टॉक्स, एंजल वन वापरत असाल तरी शेवटी NSDL किंवा CDSL यांच्या अंतर्गत येतात. आता ब्रोकर निवडताना हे 4 मुद्दे बघा. नंबर 1, ब्रोकरेज चार्जेस कमी असतील तर चांगलं. नंबर 2, ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस. नंबर 3, कस्टमर सपोर्ट, काही अडचण आली तर कोणाला कॉल कराल. आणि नंबर 4, ॲप इंटरफेस वापरण्यास सोपं आहे का. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, म्हणजे दररोज ट्रेड करायची नाही, तर ग्रो किंवा झिरोदा चांगलं आहे. पण जर तुम्ही ॲक्टिव्ह ट्रेडर असाल, ज्यांना चार्ट्स आणि रिपोर्ट्स हवे असतील, तर एंजलवर आणि अपस्टॉक्स अधिक उपयोगी ठरेल. हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे आणि यामधले कोणते पण ॲप आम्हाला पैसे देत नाही आहेत. लक्षात ठेवा, चुकीचे ब्रोकर निवडणे म्हणजे चुकीचा जिम ट्रेनर निवडण्यासारखे आहे. नंतर लक्षात येतं की तो आपल्या लक्ष्यासाठी योग्य नव्हता. नंबर 3, पेपरवर्क आणि प्रोसेस. लोकांना अजूनही वाटतं डीमॅट अकाउंट उघडणं म्हणजे फॉर्म भरावा लागतो, फोटो चिकटवावा लागतो, बँकेत जाणं वगैरे वगैरे. पण आता काळ बदलला आहे. हे 100% ऑनलाईन झालं आहे. तुमच्याकडे हे खालील कागद असायला हवेत. पॅन कार्ड असायला हवा, आधार कार्ड असायला हवा, मोबाईल नंबरची लिंक असायला हवा, बँक अकाउंट, सिग्नेचर आणि सेल्फी. बहुतांश ॲपमध्ये अकाउंट 10 मिनिटात तयार होतं. पण इथे लोक एक मोठी चूक करतात. ते नॉमिनी ॲड करतच नाही. म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट सिक्युअर नाही. तर जर काही अपघाताने झालं तर तुमचं इन्व्हेस्टमेंट कोणालाही मिळणार नाही. म्हणून अकाउंट उघडताना नॉमिनी ॲड करणे आवश्यक आहे. ही छोटी गोष्ट भविष्यात खूप मोठं नुकसान टाळू शकते. आता पाहूया स्टेप बाय स्टेप डीमॅट अकाउंट कसं उघडायचं. स्टेप नंबर 1, ब्रोकर निवडा. झिरोदा, एंजल वन, ग्रो, अपस्टॉक यांपैकी कोणताही निवडू शकता. त्यांच्या ॲप किंवा वेबसाईटवर ओपन डीमॅट अकाउंटवर क्लिक करा. नंबर 3, तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID व्हेरीफाय करा. नंबर 4, पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिटेल्स भरा. कधी कधी तुम्हाला आधार OTP ने eKYC करावं लागतं. नंबर 5, तुमच्या बँक अकाउंट लिंक करा. हे आवश्यक आहे कारण की या खात्यातून तुमचं इन्व्हेस्टमेंट होणार आहे. नंबर 6, तुमचं डिजिटल सिग्नेचर आणि सेल्फी अपलोड करा. नंबर 7, नॉमिनी ॲड करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. बस 24 तासात आता तुम्हाला मेल येईल की युअर डीमॅट अकाउंट इज ॲक्टिवेटेड, आणि मग तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, ETFs, EPO खरेदी करू शकता. पण इथून पुढे खरी जर्नी सुरू होते. पहिलं इन्व्हेस्टमेंट कुठे करावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो, आणि याचे उत्तर तुम्हाला मिळेल. आता एक स्टोरी सांगतो. माझ्या एका ओळखीचे व्यक्ती होते, रोहन. तो नेहमी म्हणायचा, भाई मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे. पण दरवेळी तो थांबायचा. डीमॅट अकाउंट म्हणजे काय हे त्याला समजत नव्हतं. एक दिवशी मी त्याला बसवून सांगितले. 10 मिनिटात त्याचे अकाउंट एका ॲपवर उघडून दिले, आणि आज त्याचं इन्व्हेस्टमेंट 2 वर्षात 1,75,000 झालं आहे.
फक्त एका निर्णयामुळे भीती सोडली आणि सुरुवात केली. डीमॅट अकाउंट हे त्या सुरुवातीचे दार आहे. एकदा ते उघडलं की तुमचं भविष्य बदलू शकतं, कारण पैसे तुमच्यासाठी काम करायला लागतात आणि तोच आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला टप्पा आहे. आता एक बोनस ट्रिक सांगतो. डीमॅट अकाउंट उघडताना तुमचा ब्रोकर सेबी रजिस्टर्ड आहे का ते तपासा. त्याचा DPID म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंट ID बघा. हे 2 मुद्दे सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. जर कोणी अनधिकृत ॲप वापरली तर तुमचे सगळे पैसे धोक्यात जाऊ शकते. आणि अजून एक छोटं सिक्रेट, काही ब्रोकर्स पहिल्या वर्षीच AMC ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज माफ करतात, पण त्यासाठी ते अट ठेवतात जर तुम्ही रेफरल लिंकने जॉईन केला तर. त्यामुळे 300 ते 500 रुपये पर्यंत बचत होते. तर हे तपासायला विसरू नका. इन कन्क्लुजन, तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की डीमॅट अकाउंट म्हणजे काय, का लागतो आणि कसं उघडायचं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस सुद्धा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती सोडून पहिलं पाऊल उचला, कारण सुरुवात न केल्यास संधी कायमची हुकते. शेअर मार्केट म्हणजे जुगाड नाही, तो एक शिस्तबद्ध खेळ आहे. त्यात ज्ञान, संयम आणि योग्य सुरुवात महत्त्वाची आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.